शर्वरीच्या केसचा अभ्यास करताना सौमित्रला एक गोष्ट आढळलेली असते आणि ती त्याच्या डोक्यात गेलेली असते. घरातल्या सगळ्यांना असंच वाटत असतं की विक्रांतचा खून हा शर्वरीने केला आहे. पण आता सौमित्रला जी गोष्ट समजलेली असते त्यानंतर सौमित्र आता वेगाने रणदिव्यांच्या म्हणजे स्वतःच्या घराकडे धावत असतो. त्याच वेळेला वाटेत असलेल्या ऋषिकेशने सौमित्रला थांबवलेलं असतं. ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र, अरे काय झालंय, असा धावतोयस का तू? त्यावर सौमित्र म्हणत असतो, दादा दादा बरं झालं तू मला या ठिकाणी भेटलास. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, अरे झालंय काय सांग ना. त्यावर सौमित्रने ऋषिकेशला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र तू ठीक आहेस ना? तू पुन्हा एकदा कोणत्या तरी वेगळ्या विचारामध्ये नाही आहेस ना? काय बोलतोस तू? तुला तरी कळतंय ना? त्यावर सौमित्र म्हणत असतो, हो दादा, आपली शर्वरी या सगळ्यामध्ये गुरफटली जाते. तिने विक्रांतराव यांचा खून केलेलाच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेशला मनोमनी खूप बरं वाटलेलं असतं आणि अशातच आता ऋषिकेश मूठ आवळतो आणि बोलू लागतो, सांग मला कुणी मारलंय विक्रांतरावना? हे वाक्य ऐकल्यावर आता सौमित्र म्हणत असतो, दादा त्या व्यक्तीला तर मी सोडणार नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, सौमित्र विसरतोयस का तू? लहान आहेस माझ्यापेक्षा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. कुणी मारलंय विक्रांतरावना? हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, दादा त्या नालायक राहुलने. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, राहुल आता तू मेलास. असं म्हणत आता ऋषिकेश थेट त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी राहुल राहत असतो त्या ठिकाणी जायला निघतो. सौमित्रने ऋषिकेशचा हात धरतो आणि म्हणत असतो, थांब दादा, असा तात्काळ काही करण्याचा प्रयत्न करू नकोस. जे काही करायचं आहे ते आपण प्लॅनिंग नुसार करू. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, नाही, अजिबातच नाही. माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या व्यक्तीला मी आता फार काळ जगू देणार नाही. त्यावर सौमित्र म्हणत असतो, ऋषिकेश दादा प्लीज, मला तुझ्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नाहीये. शांत राहून विचार कर की काय करता येईल. त्यावर ऋषिकेशला सौमित्रचं म्हणणं पटलेलं असतं आणि मग दोघंही आता थेट घरी जायला निघतात. इकडे आपण पाहतोय आता जानकी ही घरात असते आणि ऋषिकेश आणि सौमित्रला दारात आलेलं पाहून जानकी म्हणत असते, ऋषिकेश, सौमित्र, काय झालंय? तुमचा चेहरा का पडलेला आहे? त्यावर सौमित्र काही बोलणार तेवढ्यात ऋषिकेश म्हणत असतो, जानकी आपल्या बरोबर घात झाला आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, घात? त्यावर मागून आलेली ऐश्वर्या म्हणत असते, अगं जानकी, ऋषिकेश दादा बरोबर बोलतायत. शर्वरीने आपल्या बरोबर जे काही केलं ते घातच आहे ना? त्यावर सौमित्र म्हणत असतो, नाही ऐश्वर्या, ऋषिकेश दादाला ते म्हणायचं नाहीये. तर ऋषिकेश दादाला असं म्हणायचं आहे की शर्वरीला या सगळ्यांमध्ये गोवलं गेलं आहे. शर्वरीने तिच्या नवऱ्याचा खून केलेला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सौमित्र काय बोलतोस तू? तुला तरी कळतंय का? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हो ऐश्वर्या, सौमित्र बरोबर बोलतोय. शर्वरीला या प्रकरणामध्ये त्या राहुलने अडकवलंय आणि राहुलनेच विक्रांत रावचा खून केला आहे. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, काय म्हणजे शर्वरी वंश निर्दोष आहेत? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, हो जानकी, आपली शर्वरी या प्रकरणामध्ये अडकली गेली आहे आणि ती या प्रकरणात खुनी नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, जर असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता आपल्याला राहुलला खेचत फरफटत घसपटत तुरुंगात टाकायला हवं आणि आपल्या शर्वरी वंशांना या प्रकरणातून सोडवायला हवं. त्यावर जानकीला आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, जर असं असेल ना तर खरंच मीही तुमच्या बरोबर आहे. आणि अशातच आता सौमित्र म्हणत असतो, म्हणजे ऐश्वर्या, आतापर्यंत शर्वरीच्या विरोधात असणारी ऐश्वर्या लगेचच शर्वरीच्या बाजूने
त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो, कारण मी आजही चांगला विचार करते हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. इकडे आपण पाहतोय जो राहुल असतो, ज्याने शर्वरीला अंधारात ठेवून विक्रांतरावचा खून केलेला असतो, तो राहुल स्वतःशी बोलत असतो, मला लवकरात लवकर हे पैसे गुंडाळून इथून पोबारा केला पाहिजे, म्हणजे या प्रकरणापासून मी दूर राहीन. नाहीतर उद्या कोणता ना कोणता क्लू जर पोलिसांना मिळाला तर मात्र माझे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही आणि मला पुढचं सगळं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. म्हणून राहुल रात्रीच सगळी पॅकिंग करत असतो, जेणेकरून सकाळी तो लगेचच तिथून बाहेर पडेल. आता दुसऱ्या दिवशी कोर्टात पुन्हा एकदा केस उभी राहिलेली असते. जज साहेब आल्यानंतर सगळेच उठून उभे राहतात. त्याच वेळेला शर्वरी समोर असलेल्या जानकीला इशारा करत असते, जानकी बहिणी, मला या प्रकरणातून सोडवायचा प्रयत्न कर ना. त्यावर जानकी आता शर्वरीला म्हणत असते, शर्वरी वंश, तुम्हाला आता काळजी करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला या प्रकरणामध्ये अडकवणाऱ्या व्यक्तीला आज मी कोर्टात हजर करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, म्हणजे? त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, तुम्ही विक्रांत भाऊजींचा खून केलेला नाहीये हे आम्हाला कळलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरीला खूपच बरं वाटतं आणि तिला एक आधार वाटतो की आता माझी सुटका निश्चित होईल. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, म्हणजे माझी आज सुटका होणार तर? त्यावर जानकी म्हणत असते, हो, पण आजच होईल की नाही याची खात्री देता येत नाही, पण 100% तुम्हाला शिक्षा होणार नाही, पण येत्या 1-2 दिवसामध्ये तुमची सुटका नक्कीच होईल. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी चांगलीच आनंदित झालेली असते. आता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झालेली असते. जज साहेबांनी असं म्हटलेलं असतं, चला पटापट सुरू करा. आणि त्यानंतर आपण पाहतोय आता अवंतिका बोलू लागते, जज साहेब, मी मागच्या तारखेपर्यंत तुम्हाला हेच सांगत होते की शर्वरी अजिबातच या प्रकरणात दोषी नाहीये, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. आज मी तुम्हा सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार आहे की शर्वरीजींनी काहीच केलेलं नाहीये. आणि अशातच आता समोर असता पार्टीचा वकील म्हणत असतो, फक्त बोलून काही होत नाही, पुरावा सुद्धा समोर कोर्टात सादर करावा लागतो. तुम्ही जर कोर्टात पुरावा सादर करू शकत असाल तर या बोलण्याला महत्व आहे. आणि अशातच जज साहेब म्हणत असतात, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरी मध्येच बोलते, जज साहेब, मी माझ्या नवऱ्याचा खून केलेला नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय जज साहेबांनी असं म्हटलेलं असतं, तुम्हाला मध्ये बोलायचं नाहीये, तुम्हाला बोलण्याची वेळ दिली जाईल. आणि अशातच आता तिथे अवंतिकाला नेमकं कसं आपलं पुरावा सादर करावा हेच कळत नसतं, कारण तिथे अजूनही ऋषिकेश आणि जानकीने त्या राहुलची गचांडी धरून आणलेलं नसतं. आणि तेवढ्या जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट अवंतिका, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया दबडताय. तुम्ही म्हणताय की तुमच्याकडे पुरावा आहे, या केसचा टर्निंग पॉइंट आहे असं तुम्ही म्हणताय, पण बराच वेळ झालाय अजूनही तुम्ही तो पुरावा सादर केलेला नाहीये. जर तुमच्याकडे पुरावा नसेल आणि जर कोर्टाला थोड्या वेळाने समजलं की तुम्ही कोर्टाची दिशाभूल करत आहात तर हे कोर्ट तुम्हाला ही शिक्षा सुनावू शकतं. हे वाक्य ऐकल्यावर आता अवंतिका म्हणत असते, जज साहेब, मी खोटं बोलत नाहीये, शर्वरी अजिबातच खुनी नाहीये, या प्रकरणात तिला तिच्या बॉयफ्रेंडने गोवलंय. हे वाक्य ऐकल्यावर कोर्टात एकच आता खळबळ उडालेली असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय जज साहेब म्हणत असतात, बॉयफ्रेंड, काय नाव आहे त्याचं आणि त्याला तुम्ही अजूनपर्यंत कोर्टात का नाही आणलं? हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका स्वतःशी बोलत असते, काय बोलू मी? तेवढ्यात सौमित्र अवंतिकाला इशाऱ्याने म्हणत असतो, अवंतिका, फक्त थोडा वेळ. जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा त्या नालायक राहुलला खेचत फरफटत आणि घसपटत आणतच असतील. आणि अशातच आपण पाहतोय फायनली समोरच्या पक्षाचा वकील म्हणत असतो, जज साहेब, मला तर वाटतंय ॲडव्होकेट अवंतिका कोर्टाचा वेळ वाया दवडून
आपल्या सगळ्यांना इथे फालतूसाठी उभं केलंय का? आता जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट अवंतिका, आता आम्ही तुम्हाला आणखी वेळ नाही देऊ शकत. तुम्हाला जर तुमचा पुरावा जो काही आहे कोर्टात सादर करायचा असेल तर पुढची 5च मिनिटं देतोय. पुढच्या 5 मिनिटात जर तुमचा तो व्यक्ती इथे हजर नाही झाला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. आणि अशातच आता तिथे ऋषिकेशच्या बरोबर जानकीने राहुलची गचांडी धरत भर कोर्टात मध्यभागी त्याला आणून आपटलेलं असतं. अचानकपणे समोर आणलेल्या राहुलला बघून सगळेच अवाक झालेले असतात. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, मी म्हटलं होतं ना की या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवलं जात आहे. या नालायक राहुलनेच मला दगा दिलाय. आणि अशातच आता राहुल म्हणत असतो, नाही नाही, मी काही नाही केलंय. तेवढ्यात तिथे असलेल्या अवंतिकाने असं म्हटलेलं असतं, जज साहेब, तुम्ही आतापर्यंत मला जी काही वेळ दिली होती ती वेळ पाळली आहे मी. तुम्ही 5 मिनिटं म्हटली होती, पण 2 मिनिटं अजूनही बाकी आहेत. हाच तो नालायक ज्याने विक्रांत राव यांचा खून केला आहे, म्हणजे शर्वरीच्या नवऱ्याचा. आणि अशातच आता थेट विक्रांतचा खून मी नाही केला असं राहुल म्हणत असतो. पण त्याच वेळेला तिथे असलेल्या ऋषिकेशने असं म्हटलेलं असतं, जज साहेब, यानेच खून केलाय आणि माझ्याकडे त्या विरोधात पुरावा आहे. जज साहेब म्हणत असतात, तुम्ही विटनेस बॉक्स मध्ये आल्याशिवाय काहीच बोलू शकत नाही. प्लीज तुम्ही तिथेच उभे राहा. आणि अशातच आता अवंतिका म्हणत असते, मिस्टर ऋषिकेश, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोला. आणि तेवढ्यात ऋषिकेश दादा फिटनेस बॉक्स मध्ये आलेले असतात आणि ते बोलत असतात, जज साहेब, हाच तो नालायक ज्याने माझ्या बहिणीला नादाला लावलं आणि माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं वगैरे वगैरे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता जज साहेब म्हणत असतात, तुमच्याकडे या व्यक्तीविरोधात काही खंबीर पुरावा आहे का? त्यावेळेला ऋषिकेश म्हणत असतो, हो, या व्यक्तीने माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा खून करतानाचा सीसीटीव्ही फुटेज मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि अशातच आता ते सीसीटीव्ही फुटेज अवंतिकाच्या हातात देत अवंतिकाने जज साहेबांपर्यंत पोहोचवलेलं असतं. जज साहेबांनी ते सीसीटीव्ही फुटेज आपल्या लॅपटॉपवर प्ले करताच त्यांना स्टार्ट टू एंड सगळं काही कळालेलं असतं की या सगळ्या प्रकरणामध्ये हा राहुलच दोषी आहे. आणि या राहुलने थेट विक्रांतचा चाकू खुपसून खून केला आहे. आणि त्यानंतर रणदीपांच्या घरामागे मोकळी असलेली जागा तिथे असलेल्या मातीला उकरून त्या विक्रांतला खाली आत टाकून वर माती टाकलेली असते, म्हणजे त्याला पुरलेलं असतं. हे सगळं जेव्हा फायनली आता त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेलं असतं, त्यानंतर मात्र एकच गदारोळ उडालेला असतो. आणि त्यानंतर ऋषिकेशला तिथे असलेले जज म्हणत असतात, ऋषिकेश, तुम्ही जो काही पुरावा कोर्टात सादर केला आहे त्या पुराव्याच्या आधारावर तर हे निश्चित आहे की याच नालायक व्यक्तीने तुमच्या बहिणीला मारलेलं आहे आणि तिच्या नवऱ्याला संपवलेलं आहे. हे सगळं आता जज साहेबांसमोर प्ले झाल्यानंतर तिथे असलेली शर्वरी म्हणत असते, म्हणजे माझी सुटका ना? त्यावर जज साहेब म्हणत असतात, हो, तुमची यातून सुटका होणार, पण कायद्याने सुटका होण्यासाठी तुम्हाला 2 दिवस तुरुंगात राहावं लागेल. सगळे कागद पूर्तता करावी लागेल. त्यावर अवंतिका म्हणत असते, शर्वरी वंश, मी तुम्हाला म्हणाले होते ना, नका काळजी करू तुम्ही सुटणार म्हणजे सुटणार. आणि अशातच आता जज साहेबांनी आदेश दिलेले असतात, या नालायक राहुलला आत्ताच्या आत्ता हाताला बेड्या ठोकून आधी चहूबाजूंनी चांगलं सुजवून काढा आणि त्यानंतरच याच्यावर आपण न्यायदत्तता करू. आणि अशातच आपण पाहतोय राहुल म्हणत असतो, जज साहेब, फक्त मलाच तुम्ही दोषी का ठरवताय? या व्यक्तीच्या बायकोला सुद्धा तुम्ही दोषी ठरवलं पाहिजे, कारण ती सुद्धा त्याला मारण्यासाठी उत्सुक होती. त्यावर जज साहेब म्हणत असतात, उत्सुक असणं आणि मारणं यात फरक आहे. तुम्ही केलेला गुन्हा आहे आणि त्याच्या बायकोने केलेली चूक. एक वेळ चुकीला माफी असू शकते पण गुन्ह्याला नाही.
आता शर्वरीला तिथे कळतं की या नालायक राहुलने आपला फक्त फायदा घेतलाय. त्यानंतर शर्वरी थेट विटनेस बॉक्सच्या बाहेर येत राहुलचा गळाच धरते आणि म्हणत असते, नालायका, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, पण तू फक्त आणि फक्त माझा वापर केलास. तुझ्यापेक्षा तर लाख पटीने माझा नवरा बरा होता आणि तू त्याला मारलंस. आणि अशातच आता शर्वरीने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने तिने या राहुलच्या खपाट्यामध्ये फाट मारलेली असते. राहुल म्हणत असतो, बघा जस आहे बघा, आता ही मला तुमच्या समोर मारते आणि तुम्ही बघताय. त्यावर तिथे असलेल्या जानकी आणि अवंतिकाने शर्वरीला दूर केलेलं असतं आणि जानकी शर्वरीला समजवण्याचा प्रयत्न करते. शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, या नालायकाने माझ्या नवऱ्याला मारलं. त्यावर जानकी म्हणत असते, जाऊ दे आता, त्यात तुझीही काही ना काही चुकी होती. आता इथे कन्फर्म शर्वरीला सगळ्या प्रकरणातून अवंतिका, जानकी, ऋषिकेश आणि सौमित्रने सोडवलेलं असतं आणि या राहुलची गचांडी पोलिसांच्या हातात देत त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितलेलं असतं. मित्रांनो, इथे तर क्लिअर आहे की हा राहुल आता गजाड गेलेला आहे. पण खरंच शर्वरीला राहुल सोबत प्रेम प्रकरण केल्याचं काही ना काही पश्चाताप असेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.